मित्रहो नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, आज आपण महाराष्ट्राच्या स्थापनेचा 61वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा. या महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. हा महाराष्ट्र ज्ञानेश्वरांचा आहे. हा महाराष्ट्र तुकोबारायांचा आहे. हा महाराष्ट्र लोकहितवादींचा आहे. हा बाळशास्त्री जांभेकरांचा आहे. लोकमान्य टिळकांचा आहे. चिपळूणकरांचा आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. अशी नावं किती घ्यावीत या महाराष्ट्राचा वर्धापन दिन साजरा करत असताना. या महाराष्ट्र देशाच्या इतिहासाचा आपल्याला सर्वांनाच परिचय आहे. तो नव्यानं वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्राचा वर्तमान गेल्या 60-70 वर्षाचा त्याच्याशी आपण परिचित आहोत. पण या सगळ्या संचिताला घेऊन भविष्यामध्ये हा महाराष्ट्र कुठे जाणार आहे, या महाराष्ट्राच्या विकासाची दिशा काय असेल, या दृष्टीनं आज आपण या ठिकाणी चिंतन करण्याची खरी गरज आहे असं मला वाटतं आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या भवितव्याची दिशा या विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपण विशेष आमंत्रित केलेलं आहे शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे प्राध्यापक प्रकाश पवार सर यांना. पवार सर, आपलं शिववार्ता संवादमध्ये मनपूर्वक स्वागत. सर, आज आपण महाराष्ट्र स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करतो आहोत आणि या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचा इतिहास, वर्तमान याविषयी भरपूर काही सध्या चर्चा चालू आहे. सर्व गोष्टी होत आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ते आता उद्धव ठाकरेंपर्यंत राजकीय इच्छाशक्ती घेऊन सुद्धा या देशानं, या राज्यानं केलेली प्रगती आपण या सर्वांचे साक्षीदार आहोत. मध्ये वसंतदादा आहेत, चव्हाण साहेब आहेत, अशा वसंतराव नाईक आहेत, शरद पवार साहेब, ह्या सगळ्यांचं संचित घेऊन आपण इथवर वाटचाल केली आहे गेल्या 60 वर्षामध्ये. मला आपल्याला या पार्श्वभूमीवरती असं विचारायचं आहे की महाराष्ट्राची आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती सोशो इकॉनॉमिक अगर सोशो कल्चरल विकासाची दिशा ही कशा पद्धतीने असेल. मुळात एक गोष्ट आपण क्लिअर केली पाहिजे की या सर्व गोष्टींसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज ही असतेच. म्हणजे ती इथं अभ्यरूत आहे आणि तिला धरून ही आपली विकासाची दिशा काय असेल. तुम्ही विचारलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि गेल्या 7 वर्षात आणि आपण आता 61वा साजरा करतोय या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राने जे तुम्ही सामाजिक इकॉनॉमिक्स म्हणाला ते भारताला देणगी म्हणून दिलेलं आहे. अच्छा, ते देणगी म्हणून कसं दिलेलं आहे याची एक छोटीशी कथा तुम्हाला सांगतो, 1 मिनिटाची. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये एक महाविद्यालय आहे, वालचंद. त्या महाविद्यालयाच्या वरती एक चित्र छापलेलं आहे की एकाच कुंडामध्ये गाई आणि सिंह पाणी पितो. बरोबर. आता हे कुठं जगाच्या पाठीवरती शक्य होणार नाही, परंतु ही दूरदृष्टी त्या महाविद्यालय दाखवत आहे. बरोबर. आता तशीच एक चित्र आणखीन एका ठिकाणी छापलेलं आहे. ते वालचंद हिराचंद शेठचं बांधकाम इथलं आहे. तसं वालचंद हिराचंद शेठने वालचंद नगर शहर स्थापन केलं. बरोबर. आणि तिथं एक मंदिर बांधलेलं आहे, जैन मंदिर. त्या मंदिरावरती त्यांनी असंच दाखवलं की गाई आणि सिंह एकाच कुंडात पाणी पित आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्राचं असं तत्वज्ञान आहे की जो इकॉनॉमीमध्ये बलवंतर असेल आणि जो इकॉनॉमीमध्ये दुबळा असेल ते दोघंही एकाच ठिकाणी येतील आणि ते हातात हात घालून दोघांना पुढे घेऊन जातील. बरोबर. आणि यालाच असं म्हटलं जात होतं की हे कल्याणकारी राज्य असेल. बरोबर. ही कल्याणकारी राज्याची कल्पना महाराष्ट्राने भारताला दिली. बरोबर. आता तुम्हाला ही कशी दिली तर त्याचे एकूण 3 ते 4 पिलर आहेत. त्यातला पहिला पिलर तुम्ही विचारला कोणता, तर महात्मा फुले. ते पुन्हा पुन्हा सांगतायत की हे सावकारी पद्धत बंद करा आणि सावकारांच्या ह्यातून मुक्ती कुणी करायची शेतकऱ्यांची, तर राज्यसंस्थेने. त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे काय करतायत तर दख्खनच्या पठाराचा सर्वे करतात तर म्हणतात ग्रामीण बँक स्थापन करा.
तिसरे उदाहरण आपल्याला दिसतं ते म्हणजे लोकमान्य टिळकांचं. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचा जाहीरनामा लिहिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की शेतीचा विकास आणि समाजवादी रचना असली पाहिजे. आणि फायनली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट सोशलिझम सांगितलं. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रातील उद्योगपती, महाराष्ट्रातील राजकीय नेते, महाराष्ट्रातील सामाजिक नेते या सगळ्यांचं तत्वज्ञान एकच होतं की आपल्याला दोन्ही हात बरोबर घेऊन जायचं आहे, समाजाची दोन्ही चाकं बरोबर असली पाहिजेत. हीच तर ती महाराष्ट्राची दृष्टी आहे, ती त्यांनी भारताला त्याग म्हणून दिलेली आहे. भारताला काय आमच्याकडे देण्यासारखं आहे तर हे आमचं देण्यासारखं आहे असं आपण आज 61व्या वर्षात जाताना अभिमानाने म्हणू शकतो. मग ही आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण ह्या दिशेनं कसं ही परंपरा पुढे नेताना काय पद्धतीने घेऊन गेलं पाहिजे आपल्याला? हा पण तुमचा प्रश्न पहिल्या प्रश्नापेक्षा जास्त महत्वाचा आहे. ह्याचं कारण असं आहे की आपण आता 1991 नंतर जे निघालेलो आहोत ज्या रस्त्याने, तो आपला रस्ता आहे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. आणि ही जी मी तुम्हाला दृष्टी सांगितली, ह्या दोन्हीचं काय मेळ बसत नाही. थोडक्यात वेगवेगळे दोन बाजू आहेत, प्रवाह आहेत. आता यातून मग मार्ग कसा काढायचा, तर यातून मार्ग कसा काढायचा याचे मुद्दे साधारणपणे या पाठीमागच्या 1 वर्षामध्ये लोक अप्रत्यक्षपणे बोलू लागलेत. आणि त्याचं आदर्श उदाहरण जर थोडी अशी उलगडून दाखवायची झाली तर महाराष्ट्रातले काय उद्योगपती म्हणाले पुढे येऊन की आम्ही ही समस्या दूर करू शकतो. म्हणजे कोरोनाची समस्या, म्हणजे कोरोनाची समस्या हे ऍक्च्युली माणसाला वाचवण्याची समस्या आहे. आणि याच्यामध्ये जर महाराष्ट्रातली एक कंपनी गृहीत धरा ती सिरम असेल, काम करत असेल तर ते एक महत्वपूर्ण काम आहे. आणि पुन्हा त्यांनी घोषित केलेली रक्कम किती होती तुमची 1000 रुपयाच्या पुढची, ते जर 250ला 300ला ती पुरवत असतील गोष्ट, तर मला असं वाटतं की हा मार्ग आपण ह्या कोरोनाच्या काळात आखलेला आहे. बरोबर. दुसरा मुद्दा कोणता आहे तर आपल्याकडे उद्धव ठाकरेंबद्दलची प्रतिमा काय होती तर पार्टी चालवणारी एक व्यक्ती. परंतु गेल्या कोरोनाच्या कालखंडामध्ये राजकीय लिडरशिप म्हणून त्यांनी राजकारण बाजूला ठेवलं आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं आरोग्य आणि तोटा पत्करण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु लॉकडाऊन केला जाईल आणि इकॉनॉमीच्या लोकांचं, उद्योगपतींचं न ऐकता माणसाचं वित्त हेच प्रमाण आहे हे मानलं गेलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण जेव्हा आपली 60 वर्ष पूर्ण झाली महाराष्ट्र स्थापनेला, आता 61व्या वर्षी जातोय, तेव्हा हा रस्ता उद्योगपतींनी आणि राजकीय नेत्यांनी तयार करून ठेवलेला आहे आणि तोच रस्ता मला असं वाटतं की पुढे महाराष्ट्राला घेऊन जाईल. निश्चित सर. सर, या पार्श्वभूमीवरती आणखी एक प्रश्न तो अलीकडच्या काळात नव्यानं सामोरा येतो. म्हणजे इतिहासात जर डोकावलं तर 107 हुतात्म्यांचं जेव्हा बलिदान झालं तेव्हा हा संयुक्त महाराष्ट्र आपल्या हाती लागला. एस.एन. जोशी, नागो गोरे, आचार्य अत्रे या तमाम मंडळींनी त्यासाठी परिश्रम घेतले आणि तेव्हा हा संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळाला. मात्र आज आपण थोडं बघितलं एकूणच वातावरणाकडे तर थोडासा प्रादेशिकता वाद मूळ धरतोय की काय, स्वतंत्र विदर्भाच्या म्हणजे स्वतंत्रवादी भावना ह्या तीव्र होत आहेत का, हे अधिनिवेश ज्या पद्धतीचे अस्मिताकरण होते अंतर्गत महाराष्ट्रांतर्गत अस्मिताकरण जे प्रदेशांचं होतंय हे कितपत महाराष्ट्राला अडचणीचं ठरेल असं वाटतं? मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1975च्या नंतर आजपर्यंत प्रचंड राजकारणात ज्याला असं म्हणतो की धूळवरती उडलेले आणि आकाश पुढचं काय दिसायला तयार नाही अशी परिस्थिती क्रिएट झालेली आहे. परंतु ह्या धुळीच्या पलीकडे काही गोष्टी आहेत आणि त्याच महाराष्ट्राचा एकोपा, ऐक्य आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवणार आहेत. याची काय उदाहरणं जर काय पाहिजे झाली तर उदाहरण दाखल आपण प्रतिकात्मक म्हणालो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर नागपूरला केलंय,
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राहत होते मुंबईमध्ये. बरोबर. दोन्ही ठिकाणी उत्सव साजरे करतात. आता ही दोन शहरं आणि दोघांना जोडणारा दीक्षाभूमी आणि चैत्य. हे आपण बरोबर. दूर करू शकत नाही. मनामध्ये बसलेलं आहे, बरोबर. विचारांमध्ये तेच आहे, कृतींमध्ये तेच आहे. म्हणजे याचा अर्थ की हा राजकीय धोरणा वेगळा आहे आणि त्याच्या पलीकडे एक प्रतिमा आहे बरोबर. आणि ती प्रत्येकाच्या नजरेत आहे. असंच दुसरं उदाहरण कोणतं तर एक फार गमतीशीर आहे, अनेक लोकांना माहित नाही. आपल्याकडे फलटण एक शहर आहे. त्या फलटणमध्ये वनंगपाळ निंबाळकर होते आणि शिंदखेड राजाला लखोजी जाधवराव होते. वनंगपाळांची बहीण ही लखोजी राजांची बायको होती आणि मालोजी राजांची बायको ही वनंगपाळांची मुलगी होती दीपाबाई. आता विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यामध्ये जे हे नातं आहे हे अत्यंत एकमेकाशी घट्ट बांधल्या गेलेलं आहे. आणि पुन्हा तिथं आणखीन एक दुवा आहे. तो दुवा असा आहे, ते जे शिंदखेड राजे आहे ते शहर सिंधू राजाने वसवलेलं आहे. हा सिंधू राजा म्हणजे भोज राजाचे वडील. अच्छा. आणि भोज राजा म्हणजे कोण तर ज्याला या भारतातला अत्यंत विद्वान व्यक्ती मानलं जातं, की ज्या राजाने रामायण चंपू लिहिलं, ज्या राजाने स्थापत्यशास्त्रावरती लिहिलं, असे 84 ग्रंथ लिहिले, ज्याने उज्जैनी शहर स्थापन केलं, ज्याने धार शहर स्थापन केलं, हा ज्ञानाचा सोर्स आपल्या विदर्भावरती राज्यकारभार करणार आहे. आणि कोकणामध्ये त्यांनी शहर जिंकल्यानंतर ते राजा झाले होते. म्हणजे आपल्या कोकणाने त्यांना राजा केलं होतं आणि विदर्भातल्या ज्ञानाने त्यांना ज्ञानवंत केलेलं होतं. म्हणजे ही महाराष्ट्राची देणगी प्रत्येक प्रांताला जोडणारी आणि त्या प्रांताचा एकोपा आणि सलोखा पुढे टिकवणारी. हाच मुद्दा आपण भाषेच्या दृष्टीनं पण पाहू शकतो. आपल्याकडे भाषेचा फार वाद नाही, परंतु तरी सुद्धा लोकांनी काय इश्यू क्रिएट केलेले आहे. नाही तर आपल्याकडे तसं पाहिजे तर बहुभाषिक आहे. म्हणजे मुंबईमध्ये एक भाषा तर पुण्यात आला तर दुसरी भाषा, तिसरं तुम्ही विदर्भात गेला तर अजून वेगळी भाषा. पण कुणालाही याच्याबद्दल मतभिन्नता नाही. एकदम प्रेमाने सलोख्याने बोलतील, राहतील, ऐकतील अशी भाषिक दृष्ट्या मुद्दा आहे. हाच मुद्दा आपला महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहे. म्हणजे कसा तर आत्ताच्या बँगलोर शहर हे शहाजी महाराजांनी वसवलं. त्या बँगलोर शहरामध्ये कवींचं संमेलन, विद्वानांची सभा शहाजी महाराजांनी भरवली होती. म्हणजे त्या बँगलोरला आणि या महाराष्ट्राला जोडणारे दुवा शहाजी महाराज आहेत. आणि तिकडं उज्जैनीमध्ये 500 लेखकांचं, 500 कवींचं, विद्वानांचं एकत्रितपणे सभा भरवणारे भोज हे आपल्या विदर्भाशी संबंधित. म्हणजे तोही एक विद्वत्तेचा तिकडं मध्य प्रदेशातला एक प्रांत आहे. म्हणजे आपला विचार हा मध्य प्रांतात एका बाजूला जातोय, दुसऱ्या बाजूला कर्नाटकात पण बसतोय, तिसऱ्या बाजूला आपल्यात पण आहे. म्हणजे आपण आणि इंडिया, राष्ट्र आणि राज्य यांच्यामध्ये तुटकपणाच नाही. एकाला लागलं तर दुसऱ्याला वेदना होत आहेत, अशी ती परिस्थिती आहे. माझा पुढचा प्रश्न त्याच अनुषंगानं आपल्याला राहील की महाराष्ट्राचे आणि अन्य राज्यांचे जे हे सहसंबंध होते हे आता काय फार गोडी गुलाबीचे आणि आपण म्हणाला की त्याला एक इतिहासाची पार्श्वभूमी सुद्धा आहे. मात्र आता महाराष्ट्र आणि अन्य राज्य यांच्यामधले हे सहसंबंध म्हणजे साहित्याच्या बाबतीत म्हणलं तर भैरप्पा वगैरे या सगळ्या साहित्यिकांना उमा कुलकर्णींनी मराठीत आणलं. आपले वि स खांडेकर, कुसुमाग्रज हे अनेक भाषांमध्ये गेले. तर महाराष्ट्राच्या स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या बाबतीत ह्या सहसंबंध हे कुठेतरी विस्विषित होत आहेत. काही नातेसंबंध अन्य राज्यांचे कुठेतरी कमी होत आहेत का, असं एक थोडंसं शंकेला वाव निर्माण व्हावं अशी परिस्थिती आहे. तर याविषयी काय सांगाल? मला असं वाटतं की सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ही बिन खूप घट्ट विणले गेलेले. म्हणजे हिचे पदर उलगडून काढायचे म्हणजे तर निघत नाही. तुम्ही म्हणाल कसं तर उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये तंजावरला सरस्वती ग्रंथालय, सगळं महाराष्ट्राचा इतिहास तिथून उलगडला गेला. म्हणजे राधा माधवीला चंपू असेल, शिवभारत असेल, तुम्हाला तिथून मिळून आपला इतिहास आपल्याला समजायला लागला. आणि तसाच दुसरा मुद्दा आहे, सरस्वतीची मूर्ती
जी बनवली गेली ती उज्जैनीला धारला बनवली गेली. तिथं सरस्वती शारदा महाल बनवला होता आणि ती मूर्ती आज ब्रिटनच्या सभागृहामध्ये. पण ते ज्ञान, हे तंजावरचं ज्ञान आणि महाराष्ट्राची ज्ञानाबद्दलची सतत असणारी जिज्ञासा हीच तुम्हाला सांगते की पुन्हा पुन्हा महाराष्ट्रातले विद्वान लोक हे कुठल्या दिशेने जाणार आहेत तर आम्ही दुसऱ्या प्रांतावर पण भरभरून प्रेम करू आणि त्या प्रांतांच्या बरोबरच राहू. राजकारणाच्या बद्दलचा मुद्दा वेगळा असतो. राजकारणामध्ये संख्येला महत्व असतं, त्याच्यामुळं कोण पुढं कोण पाठीमागं त्याच्याबद्दलची चर्चा होत राहतात. परंतु कल्चरल पॉलिटिक्स मध्ये अशी चर्चा होत नाही. कल्चरल पॉलिटिक्स नेहमी हातात हात घालून जाताना दिसतं आणि तोच हा परिणाम दिसतोय आपल्याला. बरोबर. संस्कृतीच्या बाबतीत आपण बोललो. थोडंसं आपण परत आपल्या ग्रासरूटकडे येऊया की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं सबलीकरण हे खूप चांगल्या पद्धतीनं झालं आणि त्याचे सुपरिणाम सुद्धा महाराष्ट्राला पाहायला मिळाले. आज महाराष्ट्र जो काही सुफळ संपन्न असं जे म्हणतो त्याचं बरंच श्रेय या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेल्या ग्रासरूटच्या नेतृत्वामधून निर्माण झालेल्या असं आपण म्हणू शकतो. आज या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडे जर पाहायला गेलं तर एक वेगळ्या पद्धतीच्या राजकारणामध्ये ते गुरफटून त्यांच्या मूळ सामाजिक आणि अन्य जे त्यांचे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत तिथं ते थोडी कमी पडतायत का, किंवा मग ह्या नेतृत्वाला पुन्हा तशा पद्धतीनं प्रेरित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपण जर नीट पाहिलं तर आपण म्हणतो की रिपंचायतच्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या भारतात आल्या, हे एका अर्थाने बरोबर आहे. परंतु त्याचा मूळ ढांचा आणि मागणी ही भारतातल्या काही विचारवंतांनी केली होती. म्हणजे राजकारण कुठं घडावं तर त्यांचं म्हणणं होतं राजकारण केंद्राचं केंद्रात घडेल, राज्याचं राज्यात घडेल, प्रांताचं प्रांतात घडेल, पण स्थानिक पातळीवरती आमचा निर्णय आम्हालाच घेऊ द्यात. म्हणजे दिल्लीत आमचं सरकार मात्र गावात आमचंच सरकार, म्हणजे आमच्या गावात आम्हीच सरकार. ही जी गोष्ट आहे विदर्भातून क्रिएट झालेली अलीकडे तिचं फार मोठं आकर्षण आधुनिक काळात महाराष्ट्राला होतं. म्हणून तर सातत्याने महाराष्ट्राने एक मागणी केली होती की सत्तेचं विकेंद्रीकरण करा. आणि त्यातल्या त्यात नावं जर एक दोन सांगायची झाली तर महात्मा गांधीजींचं आपण सांगू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण सांगू की ज्यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण खालच्या पातळीवरती केलं आणि वरच्या पातळीवरती वेगळी सत्ता मान्य केली. आता तो पॅटर्न आपल्याकडे जो आला तो बलवंतराय मेहता, वसंतराव नाईक या समितींमधून आणि 1960 नंतर 1967 आणि 1970 या 3 निवडणुका जर तुम्ही बघितल्या तर जिल्हा परिषदेचा व्यक्ती स्वतःला आमदार समजायचा, म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष. आज परिस्थिती ती राहिलेली नाही. आणि आज परिस्थिती काय निर्माण झाली तर केंद्राचा फंड येतो जिल्हा परिषदेला, ग्रामपंचायतीला, पंचायत समितीला, महानगरपालिकेला, राज्याची कामं येतात त्यांना आणि त्या मध्यस्थ यंत्रणा झाल्या. ऍक्च्युली त्या मध्यस्थ यंत्रणा नकोत, त्या स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या, स्वतंत्रपणे स्वतःचं काम स्वतः करणाऱ्या, म्हणजे ज्याला लोकशाहीचं असं म्हणतात की मीच माझा निर्णय घेईल, माझी समस्या मीच पुढाकार घेऊन सोडवील. म्हणून त्या गावाला, त्या जिल्ह्याला, त्या तालुक्याला, त्या शहराला त्यांचा निर्णय त्यांनी पुढाकार घेऊन सोडवू देत. अशी एक भूमिका 62 पासून ते 70 पर्यंत क्रिएट झाली होती. ती ऍक्च्युली आता थोडी कमी झालेली आहे. जरी तिला घटनात्मक दर्जा दिला तरी आता नव्याने ती मागणी आहे लोकांची की जी मी आता म्हणाल तसं आमच्या गावात आमचं सरकार, म्हणजे आम्हाला आमच्या गावाबद्दलचा निर्णय घेऊ द्यात आणि आम्हाला आमचं गाव सुजलाम सुफलाम करू द्यात, आमचा तालुका करू द्यात, आमचं शहर करू द्यात, जितकं ब्युटिफुल बनवता येईल तेवढं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण जेव्हा 61व्या हे साजरा करतोय महाराष्ट्राचं, तेव्हा त्या महाराष्ट्राच्या 61व्या वर्षाची मागणी आहे की आमच्या जिल्हा परिषदांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्या.
आमच्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या महापौरांना, नगराध्यक्षांना तुम्ही आमची समस्या सोडवण्याचा अधिकार द्या, आम्हाला मध्यस्थ यंत्रणा म्हणून वापरू नका. हा महाराष्ट्राचा आवाज आहे, ही महाराष्ट्राची मागणी आहे आणि हा महाराष्ट्राचा खरा सूर आहे. अगदी बरोबर सर. आपण वसंतराव नाईक साहेबांचं नाव घेतलं. वसंतराव नाईक असतील किंवा आपले तमाम सगळे जे सजग असे मुख्यमंत्री होते त्यांनी, आणि एकूणच जे प्रबोधक या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्मले, यांनी आपल्याला एक पुरोगामित्वाची दिशा दिली. अनेक नवीन योजना ज्या महाराष्ट्रानं इथल्या स्थानिक नागरिकांच्या भल्यासाठी, सर्वसामान्यांच्या, गोरगरिबांच्या भल्यासाठी ज्या योजना राबवल्या, त्या पुढे देश पातळीवरती ऍक्सेप्ट झाल्या गेल्या, राबवल्या गेल्या आणि संपूर्ण देशाला त्याचा लाभ झाला. तर आज त्या पद्धतीचं आजचं नेतृत्व त्या पद्धतीचं विकसन पावतंय का, आणि होत असेल तर त्याची दिशा काय असेल, हे भवितव्य तसं आपण पाहता का? त्या पद्धतीचा महाराष्ट्र जाईल का पुढे त्या पद्धतीने? मला असं वाटतं की महाराष्ट्राने नेहमीच स्वतःची दिशा स्वतः शोधली, भारताला पण दिशा दिली. त्याच्यामुळे तर यशवंतराव चव्हाण दिल्लीच्या मदतीला धावून गेले. बरोबर. आणि ही खूप मोठी गोष्ट होती. खरंच ऍक्च्युली पॉलिशिंग बद्दल तुम्ही आता म्हणाला, ते पण खरं आहे. आपल्या सांगलीमध्ये पॉलिसी क्रिएट झाली रोजगार योजनेच्या बद्दलची, आणि ते अंत्योदय बद्दलची, ती अगदी दिल्लीमध्ये गेली, केंद्राने स्वीकारली माहितीच्या अधिकाराबद्दलची. तसा आजचा मुद्दा कोणता आहे माहिती आहे का? कोरोनाच्या बद्दलचा पहिल्यांदा लॉकडाऊन महाराष्ट्रात झाला आणि महाराष्ट्रानंतर तो केंद्राकडे गेला. त्याच्यानंतर महाराष्ट्राने म्हणजे इतर शहरांमध्ये समस्या निर्माण होणं आणि त्या समस्या सोडवणं याला काही वेगळेपण आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण केरळचा पॅटर्न पाहिला तर त्या केरळ पॅटर्न मध्ये काय होतं, तर केरळ पॅटर्न मध्ये अशी गोष्ट होती की तिथं बऱ्यापैकी म्हणजे सुटसुटीतपणा होता. मुंबईमध्ये पुण्यामध्ये आपल्या सुटसुटीतपणा नाही, नागपूरमध्ये सुटसुटीतपणा नव्हता. अशा शहरांना जाणीवपूर्वक कंट्रोलमध्ये आणल्या गेलं. म्हणजे मला असं वाटतं की शहर इतकं गर्दीचं असताना त्या शहरातला आजार कसा कंट्रोलमध्ये आणायचा ह्याचा जर पॅटर्न कुठं असेल तर तो महाराष्ट्रात आहे. आणि मला असं वाटतं की हा पॅटर्न महाराष्ट्र भारताला पण देऊ पाहतोय. भारताने तो उदार मतवादाने घेतला पाहिजे आणि त्याचा परिणाम आणखीन एक आहे. आपल्याकडचे सगळे जे पॅन्डेमिक वरती काम करणारे डॉक्टर आहेत, मुंबईमध्ये एक टीम तयार केलेली, लहाने असू द्यात किंवा इतर शशांक जोशी असू द्यात, हे सगळे पुन्हा पुन्हा सांगतायत. ते काय सांगतायत की हा प्रचंड गुंता होता. आणि लहानेंनी तर क्लिअर सांगितलं की आमच्यापेक्षा जास्त तुमच्या मुख्यमंत्र्यांना ह्याच्याबद्दलची माहिती होती. म्हणजे याचा अर्थ असा होतो की इथला माणूस आयडियोलॉजी बाजूला ठेवतो आणि अचानकपणे मानवी जीवनामध्ये आलेली समस्या सोडवण्याला प्राधान्य देतो. हे तर इथल्या खरं राजकारणाचं, समाजकारणाचं एक प्रारूप आहे. म्हणून तुम्ही नीट बघायला गेला तर महात्मा फुलेंमध्ये आणि रानडेंमध्ये तुम्हाला तणाव दिसेल, पण शेतकऱ्याचे प्रश्न सुटले पाहिजेत एक वाक्याला दिसते. तोच मुद्दा तुम्हाला पुढे कसा दिसतोय की काही लोक शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणतील, पण महात्मा फुलेंनी त्यांना कुळवाडी कुलभूषण पण म्हटलं. म्हणजे कशी एक वाक्यता क्रिएट होते आणि माणसाच्या समस्या सोडवण्याला अग्रक्रम दिला जातो. हे अगदी तुम्हाला ह्या पॅन्डेमिकच्या काळात दिसतं. म्हणून महाराष्ट्र हा आज देखील तुम्हाला एक दिशा देणारा, पुढारपण करणारा, त्याच्याकडे दुहिणत्व आहे असा मुद्दा दिसतो. म्हणजे एकदा आंबेडकर एकदा म्हणाले होते की तुम्ही महाराष्ट्र मागताय, तुमचं गुजरात सारखं नेतृत्व घडलं पाहिजे. आणि आंबेडकरांनी जे म्हटलं ते अत्यंत सिन्सिअरली, सिरियसली यशवंतराव चव्हाणांनी घेतलं आणि त्यांनी नेतृत्व तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थातून घडवून दाखवलं. ऍक्च्युली तीच परिस्थिती आज आहे. आज जर तुमच्या पुढे एवढी मोठी समस्या आहे तर या समस्येतून तुम्हाला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दूरदृष्टी असणारं नेतृत्व घडवायचंय. आणि मला वाटतं ह्याच्यासारखी पुन्हा दुसरी कुठली संधी येणार नाही की हे आम्ही केलंय
आम्ही करतोय आणि याचा आदर्श तुम्ही घ्या आणि आम्ही पण याच रस्त्याने जातो. आपण सर दिशादर्शन म्हणजे राज्याने केंद्राला दिग्दर्शन कशा पद्धतीने केलं याविषयी सांगितलं. थोडासा पॉलिटिकल असं म्हणता येणार नाही, मात्र नेतृत्वाच्या संदर्भामध्ये मला किंवा एकूणच तमाम महाराष्ट्रीयांच्या मनामधली ही शंका सातत्यानं अशी असते की महाराष्ट्र हा सदैव सुसंस्कृत नेतृत्व देणारा हे राज्य आहे आणि म्हणूनच यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंतचं नेतृत्व हे केंद्रामध्ये जाऊ शकलं आणि तिथेही त्यांनी आपल्या या सुसंस्कृतपणाची अभ्यासू नेतृत्वाची छाप उमटवलेली आहे. तथापि जितक्या प्रमाणामध्ये केंद्रामध्ये महाराष्ट्रातून नेतृत्व फ्लरिश व्हायला पाहिजे होतं ते होत नाही किंवा झालेलं नाही असा एक सातत्यानं आणि तिथे वरिष्ठ दुसऱ्या राज्यांची लॉबी तिथे फंक्शन करते किंवा काय उत्तर प्रदेश असेल किंवा वरच्या राज्यांची नावं घेतात. तर हे नेमकं इथे महाराष्ट्र हा का बरं कमी पडावा? त्याची दोन महत्वाची कारण आहेत. एक कारण असं आहे की उत्तर भारत हा हिंदी बेल्ट आहे आणि हिंदी बेल्टमध्ये लोकसभेच्या प्रचंड जागा आहेत. म्हणजे तुम्ही मध्य प्रदेशापासून काश्मीर पर्यंत हिमाचल प्रदेश, राजस्थान वगैरे वगैरे. आणि त्या तुलनेमध्ये जर तुम्ही दक्षिणेकडे पाहिलं तर त्यात छोटी राज्य आहेत, कमी जागा आहेत. हा मुद्दा मी मांडतोय असं नाही, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच मांडलेला आहे. त्याच्यामुळे याला पर्याय काय तर राज्यांची पुनर्रचना नीट करायला पाहिजे होती, तर ती झाली नाही. त्याचा हा एक परिणाम आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा पुन्हा म्हणायचे की हिंदी बेल्टमध्ये अनेक राज्य झाले तर काय फरक पडत नाही, परंतु तो मुद्दा काय इतका सिन्सिअरली अनेक वर्ष घेतला नाही, त्याचा परिणाम आहे. म्हणजे त्यांना जे पुढे दिसत होतं त्याचं आपल्याला समजायला लागलेलं आहे. दुसरे तुमच्या मुद्द्याचं उत्तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच मदतीने देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले की उत्तर ही मागास आहे आणि दक्षिण ही प्रगत आहे. म्हणजे दक्षिणेकडे प्रगती कशी आहे तर दक्षिणेकडे ज्ञान आहे, दक्षिणेकडे दूरदृष्टीने पाहण्याचा विचार आहे. पण तुम्ही जरी चळवळी जरी पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये किती प्रचंड मोठ्या चळवळी सामाजिक उदयाला आल्या. महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, रानडे असतील, पेरियार स्वामी असतील किंवा तुम्ही कर्नाटकामध्ये गेला तरी सुद्धा तुम्हाला दिसतं की लिंगायत समाजाने अनेकदा प्रगती केली होती. जैन समाजाने प्रचंड ज्ञान या कर्नाटक पट्ट्यात क्रिएट केलेलं होतं. त्यामुळे आंबेडकरांचं म्हणणं होतं की हा प्रांत प्रगत आहे. परंतु प्रगत प्रांत जेव्हा प्रगतीच्या बाजूने विचार करतो डाव्या बाजूने, तेव्हा आपोआपच जो अप्रगत असतो तो उलटा उजवा विचार करतो. त्याच्यामुळे उजव्यामध्ये आणि डाव्यामध्ये हा संघर्ष चालू आहे आणि महाराष्ट्र आपोआपच डाव्या बाजूला झुकतोय. कारण तो क्रांतीचा विचार करतोय, तो प्रगतीचा विचार करतोय, तो महाराष्ट्रातील प्रगती झालेली भारतात पण व्हावीशी पाहतोय. त्याच्यामुळे ह्या ऍक्शन रिॲक्शन येत राहत आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही होत की त्यांनी दक्षिणेवरती अन्याय केलेला आहे, महाराष्ट्रावरती अन्याय केलेला आहे. उलट महाराष्ट्र त्या लोकांना आकार देतोय. पण आंबेडकरांनीच घटनेला आकार दिला शेवटी. आणि पुढचा मुद्दा आहे ती जी घटना लिहिली त्यात अख्ख्या भारतातल्या सगळ्या सामाजिक चळवळींचा अर्क त्या तुम्ही मूलभूत हक्कांमध्ये कसा आला, आंबेडकर नसते तर आला असता का, तर हे शक्यच नव्हतं. म्हणजे याचा अर्थ आज भारत जे चालतोय ज्या नीती नियमाने, ज्या घटनात्मक तत्वांनी, त्याचं बीजारोपण आंबेडकरांनी केलं, एका अर्थाने महाराष्ट्रानेच केलं. म्हणजे आपण कशाला प्रगती म्हणायचं तर महाराष्ट्र हे ज्ञानाचं नेतृत्व करतोय, सत्तेचं नेतृत्व उत्तरेकडे आहे. म्हणून सत्तेचं म्हणजे असं म्हणतात दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, पण ज्ञानाचा मार्ग महाराष्ट्रातून जातोय. आणि ज्ञान हेच राज्यावरती नियंत्रण ठेवणारं असतं, हे याचं सूत्र सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. मुलाखतीच्या समारोपाकडे येताना मला आपल्याला विचारायचं आहे की एकूण समप करत असताना आपण महाराष्ट्राची सर्वंकष प्रगती
आणि तिची दिशा नेमकी कशी पाहता? महाराष्ट्रामध्ये सर्वंकष प्रगतीत दोन मुद्दे क्रिएट झालेले आहेत. एक म्हणजे काही भाग प्रचंड श्रीमंत आहे, काही भाग प्रचंड गरीब आहे. काही भागामध्ये प्रचंड पाणी, काही भागामध्ये पाणीच नाही. म्हणजे त्याला दुष्काळी भाग आणि बागायती भाग असं आपण म्हणू शकतो. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये उद्योगधंदे त्या त्रिकोणामध्ये क्रिएट झालेले आहेत. त्याच्या बाहेर उद्योगधंदेच नाहीत. काही लोकांनी एज्युकेशन इंग्रजीमध्ये घेतलेलं आहे, तंत्रज्ञानाचं घेतलेलं आहे, विज्ञानाचं घेतलेलं आहे. प्रचंड IITच्या क्षेत्रातला एक वर्ग क्रिएट झालेला आहे. पण दुसऱ्या वर्गाला एज्युकेशन आजही साधं प्राथमिक सुद्धा मिळालेलं नाही. असे दोन म्हणजे प्रचंड मोठे विरोधाभास निर्माण झाले. एक असा आहे तर एक असं आहे. हा विरोधाभास मिटवला पाहिजे, तरच महाराष्ट्राची प्रगती होऊ शकते. आणि हा विरोधाभास मिटवण्याची दृष्टी म्हणजेच लिडरशिप आहे. आता ही लिडरशिप कशी विकसित होते येत्या पुढच्या काळामध्ये, त्याच्यावरती आपल्याला सगळं महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून दिसेल. अगदी बरोबर सांगितलं सर. मित्रहो, महाराष्ट्रानं देशाला ज्ञानाधिष्ठित दिशा दिली आणि या महाराष्ट्रानं अनेक गेल्या 60-70 वर्षामध्ये अनेक चळवळींच्या माध्यमातून, अनेक पुरोगामी परंपरांच्या माध्यमातून या देशासाठी सातत्यानं आपलं योगदान दिलेलं आहे. तथापि महाराष्ट्राची ही दिशा कायम राहणार की नाही हे निश्चित करण्यासाठी आपल्याला आपल्यामधली जी सामाजिक, आर्थिक ही जी विषमतेची दरी आहे ती सांधली गेली पाहिजे, असा संदेश डॉक्टर प्रकाश पवार सरांनी आज आपल्याला दिलेला आहे. पवार सर, आपण आज शिववार्ता संवादमध्ये आलात याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. मित्रहो, हे होते डॉक्टर प्रकाश पवार, ज्यांनी आजच्या महाराष्ट्र दिन विशेष कार्यक्रमामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या भवितव्याची दिशा या विषयावरती अतिशय मनमोकळेपणाने खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं. अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दामध्ये त्यांनी आपल्याला एकूण महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल समग्र माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. अशाच पद्धतीचे कार्यक्रम, अशाच काही मान्यवरांच्या मुलाखती घेऊन आम्ही आपल्यासमोर येत राहू. आपल्याला ही मुलाखत आवडली असेल तर जरूर शिववार्ता या शिवाजी विद्यापीठाच्या YouTube चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.